श्री शिवाय नमस्तभ्यम. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. काल होता माझा पशुपतीनाथ महाराजांच्या व्रताचा दुसरा सोमवार. त्याची पूजाविधी मी सकाळ संध्याकाळी कशा प्रकारे केली त्याचा पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेऊन आले आहे. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर माझे 5 सोमवार मी मागच्या 6 महिन्यापूर्वीच केले आहेत, पण मी परत दुसऱ्यांदा पशुपतीनाथ महाराजांच्या व्रताची सांगता केली आहे. त्याचाच मी दुसऱ्या सोमवारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यासाठी कशा प्रकारची सामग्री लागते, कोणते व्रतामध्ये काय खायचे काय नाही, उपवास कसा सोडायचा, साहित्य कोणते लागते, पूजाविधी कशा प्रकारे सकाळची करायची, संध्याकाळी कशा प्रकारे पूजाविधी करायचे ह्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये पशुपतीनाथ महाराजांकडे आपली इच्छा मनोकामना काय आहेत, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत आपण त्यांच्या पुढे चालू केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. त्यासाठी मी सकाळी स्वच्छपैकी स्नान करून घेतले व थोडेसे मुलांचे डबा वगैरे झाल्यानंतर मी पशुपतीनाथ व्रताचे पूजेची थाळी तयार करण्यासाठी घेतली. ते सकाळच्या पूजेमध्ये फक्त एकच कणकेचा दिवा लागतो, संध्याकाळी 6 कणकेचे दिवे लागतात. त्यासाठी थाळीमध्ये फक्त 1 कणकेचा दिवा घ्यायचा व मी ज्या प्रकारे थाळी बनवत आहे तसे प्रकारे तुम्ही थाळी बनवायची. 1 कणकेचा दिवा आळणी मिठाचा, इथे 108 बेलपत्र आपल्याला महादेवास व श्री शिवाय नमस्तभ्यम ह्या मंत्रोच्चाराने अर्पण करायचे आहेत. थाळीमध्ये आपल्याला पंचामृत, पाणी, कलश, बेलपत्र, फुले हे सर्व आपल्याला घरनंच घेऊन जायचे आहे. थाळीमध्ये आपल्याला कापूर, भस्म, चंदन, गुलाल, काडीची पिठी, कलावा, अगरबत्ती, विड्याची पानं, कणकेचा दिवा, हळदी कुंकू, अत्तर, तांदूळ, काळे तीळ, मूग व साखर हे नैवेद्यासाठी लागते. आपल्याला थाळीमध्ये हे सर्व पूजेसाठी घ्यायचे आहे, कारण की आपली थाळी एकदाच करायची आहे. त्याच्यात फक्त संध्याकाळी शिऱ्याचा प्रसाद किंवा आपल्याला जो देवापुढे नैवेद्य ठेवायचा आहे तो व 6 कणकेचे दिवे फक्त ह्याच्यात घ्यायचे, नाहीतर दोन्ही वेळच्या थाळ्या आपल्याला एकाच टायमिंगला बनवून तीच थाळी संध्याकाळी व्रताचे सायंकाळच्या पूजेसाठी न्यायची आहे. आपल्याला विडा ठेवण्यासाठी सुपारी, खारीक, विलायची, खोबरं व नागिनीचे पानं हेही 2-2 प्रमाणात ठेवायचे आहेत, कारण की 2 टायमांची पूजेची साठी आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायचे आहेत 2दा व सुट्टे पैसेही ताटामध्ये घेऊन जायचे आहेत. तेही महादेवाचे पिंडीत अर्पित करायचे आहेत. व नंतर आल्यानंतर आमची जी गाभाऱ्यातील मेन पिंड आहे त्याचे अगोदर दर्शन घेतले, नंदी महाराजांचे दर्शन घेतले व पहा किती स्वच्छता व टापटीपणा आमच्या गोपीनाथ मंदिरांच्या महाराजांच्या मंदिरामध्ये आहे. एकदम स्वच्छपैकी हे गुरव काका मंदिर ठेवतात व खूप प्रसन्न वाटते. सकाळ संध्याकाळचे त्यांची पूजाच्या वेळेस पूर्ण फुलांची सजावट, वेगवेगळ्या प्रकारे फुलांची आरास करतात, त्याच्यामुळे मंदिर खूप मनमोहक असे दिसते. पहा किती छानपैकी महादेवांची पिंड दिसत आहे. एकदम वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे त्यांचा शृंगार ते पिंडीला करतात व पार्वती मातेचीही साडी पहा किती छानपैकी दिसत आहे. नंतर आम्ही आतल्या पिंडीचे दर्शन घेतले. ही गाभाऱ्यातील पिंड आहे, इथं सजावट ते असते, फक्त इथे दर्शनासाठीच इथे परवानगी आहे. म्हणून जी महादेवाच्या मंदिरात दुसरी पिंड आहे तिथे मी पशुपतीनाथ व्रताचे सांगता करते. इथे अगोदरच कोणाची तरी पूजा झाली होती, हे गुरव काकांच्या साह्याने आम्ही हटवली, कारण की त्यांच्या अनुमतीशिवाय ते आम्हाला उचलणे शक्य नव्हते. नंतर साफसफाई सर्व करून घेतली. मिस्टरांनीही काल थोडासा सहभाग दाखवला, पुढे पाणी आणून दे, ते भाताची पिंड बनवली होती ते काढली. नंतर मी माझ्या व्रतास पूजेसाठी सुरुवात केली. त्यासाठी अगोदर सर्व साफसफाई करून घेतली. नंतर पंचामृताने अभिषेक केला, नंतर जलाभिषेक केला व पूजा माझी सुरू केली. नंतर पिंड साफ करून घेतली, कारण की पंचामृताने
पिंड तेलकट होते, म्हणून आपले चांगले वस्त्र घरनं घेऊन जायचे व त्याने पिंड साफ करायची. नंतर भस्माने महादेवांचा शृंगार करण्यासाठी सुरुवात केली. अत्तर लावले. माझी पूजा मी सर्व यथासांग केली, कारण की माझे हे दुसऱ्यांदा व्रताची सांगता आहे. पहिल्यांदी 5 सोमवार माझे झाले आहे व दुसऱ्यांदी सांगता करून हा दुसरा सोमवार माझ्या व्रताचा आहे. पशुपतीनाथांपुढे आपली मनोकामना काय आहे ते पशुपतीनाथांचे नामस्मरण करून त्यांच्यापुढे प्रार्थना करायची की माझे सर्व दुःख कष्ट दूर होऊ दे. आपल्या मनातली मनोकामना त्यांच्यापुढे सांगायची व सर्व विधिवत मी सर्व पूजाविधी करून घेतले. नंतर कलावा बांधला फुलांनी व त्याने पिंडीची सजावट केली. बेलपत्रही वाहिले, तांदूळ वाहिले, काळे तीळ, मूग हे सर्व महादेवास खूप प्रिय आहे. नैवेद्यासाठी साखर ठेवली. अशा प्रकारे पिंड मी सजवली, तिचा शृंगार केला. गुलाल चंदन हे सर्व लावून महादेवाच्या पिंडीला शृंगार केला. नंतर पृथ्वी मातेचे दर्शन घेऊन त्यांची अनुमती घेऊन मी जो कणकीचा एक दिवा आणला होता तो प्रज्वलित करण्यासाठी हळदी कुंकू टाकले, अक्षता टाकल्या व त्याच्यावर फुले टाकून तो कणकीचा दिवा ठेवला. नंतर धूप दीप लावून सर्व पूजा केली व कणकीचा एक दिवा आणला होता तो प्रज्वलित केला. ह्या व्रतासाठी जेवढे सकाळचे तुम्ही जाताल तेवढे चांगलेच, पण मला मुलांचे डबे बनवायचे असते, त्यांना शाळेत जायचं असतं 8 वाजता, म्हणून मला एवढा सकाळचा वेळ भेटत नाही. मुले शाळेत गेली की मी ह्या व्रताचे सुरुवात करते. पूजाविधीसाठी जे जे लागते ते सामग्री गोळा करून घेते. मी देवाचे नामस्मरण करून घेतले. विड्याची पानं ठेवले, सुट्टे पैसे ठेवले, कारण की चिल्लर आपल्याला तिथे ठेवावीच लागते. नंतर पहिल्या बेलपत्राला चंदनाचे ओम नमः श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्रोच्चाराने महादेवाच्या पिंडीस बेल अर्पित करण्यासाठी लागले. 108 बेलपत्र आपल्याला घरनंच मोजून घ्यायचे. तेही स्वच्छ पाण्याने धुवून श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने महादेवास अर्पित करायची. ही माझी सकाळची अशा प्रकारे पूजा होते. ही थाळी नेऊन आपल्याला घरी ती झाकून ठेवायची आहे. संध्याकाळी हीच थाळी घेऊन आपल्याला संध्याकाळची पूजाविधी परत करायची आहे. त्यात फक्त 6 कणकीचे दिवे आणायचे, त्यातले 5 प्रज्वलित करायचे व एक दिवा आपल्या घराच्या उजव्या कोपऱ्याला, दाराच्या उजव्या कोपऱ्याला तो प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जसा प्रज्वलित केला आहे त्याच प्रकारे आपल्याला मंदिरामध्ये 5 कणकीचे दिवे प्रज्वलित करायचे व 1/6 दिवा जो इथे महादेवाच्या पिंडीसमोर ठेवून आपण जो घरी नेतो तो प्रज्वलित करायचा. नंतर मी अशा प्रकारे पूर्ण 108 बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने बेलपत्र अर्पित केले. नंतर पशुपतीनाथ महाराजांचे नामस्मरण करून आपल्या इच्छा आकांक्षा काय असतील ते मी त्यांच्या पुढे मांडल्या. हे पहा, आमचा मंदिराचा परिसर किती छानपैकी व मनमोहक आहे. हे साईडला गाभाऱ्यापासून साईडला हे देवी मूर्त्या स्थापित केल्या आहेत, जेथे सर्व पूजाविधी होतात. छानपैकी माझी सर्व पूजा काल सोमवारच्या दुसऱ्या सोमवारची झाली. एकदम छान वाटत होते, प्रसन्नही वाटत होते. मी हा उपवास फळाहारावरती धरते. खारट तिखट दिवसभर खात नाही. संध्याकाळीच आपण जे प्रसाद नेणार आहे नैवेद्यासाठी ते जे 3 हिस्से करून महादेवा 2 अर्पित करायचे व 3रा हिस्सा आपल्या घरी घेऊन यायचा व तो जेवणा अगोदर खायचा व नंतर आपण खारट तिखटचे जेवण उपवास सोडताना खायचे.
अशा प्रकारे माझी सकाळची पूजा झाली. नंतर संध्याकाळी हे 6 कणकीचे दिवे व हा शिऱ्याचा प्रसाद मी चालवला होता. पहिल्या सोमवारी मी मोतीचूर घेऊन गेलते, चुरम्याचा प्रसाद घेऊन गेलते. हे सकाळच्या थाळीमध्येच आपल्याला 6 कणकीचे दिवे ठेवायचे. फुले, थोडेसे बेलपत्र वाहण्यासाठी हे सकाळचेच ते सर्व काढून ठेवायचे. फक्त कणकीचे 6 दिवे व प्रसाद नैवेद्यासाठी लागणारा जो आहे तो घेऊन जायचा. व काही चुकून सकाळी जर राहिले असले आपल्याला तर एखादी गोष्ट एक्स्ट्रा ॲड करायची, नाही तर सकाळच्याच थाळीमध्ये संपूर्ण घेऊन जायची. व थाळी कायम कधीही झाकूनच न्यायची. उघडी थाळी कुणाला दिसन अशी न्यायची नाही मंदिरामध्ये जाताना. नंतर गाभाऱ्यातील पिंडीचे अगोदर दर्शन घेतले. हे पहा संध्याकाळची महादेवांची पिंडीचे कसे आरास केली होती, किती छानपैकी शृंगार करून त्यांची पूजा केली. हे गुरव काका खूप छानपैकी पूजा करतात मंदिरामध्ये. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फुलांनी सजावट करतात. खूप छान व प्रसन्न वाटते. ह्यांची पूजा खूप छानपैकी करतात. पिंडीची खूप छानपैकी शृंगार करून मनमोहक अशी पिंड बनवतात. इथले दर्शन झाले की नंतर जेथे मी पशुपतीनाथ व्रताची पूजेसाठी जे पिंड ज्या पिंडीचे करते तेथे जाऊन यथासांग सर्व पूजा केली. येथे अगोदर कोणीतरी पूजा करून गेलते. नंतर देवाचे आशीर्वाद घेऊन त्यांचे परवानगी घेऊन मी माझ्या पूजेची सुरुवात केली. नंतर सर्व स्वच्छ करून घेतले व जलाभिषेक संध्याकाळी करायचा. पंचामृत सकाळीच एकदाच वापरायचे व नंतर मी अत्तर लावून छानपैकी पिंड सजवली. त्यांचा शृंगार केला. शृंगार आपल्याला दोन्ही टाईम करायचा. भस्म, चंदन, गुलाल हे महादेवास खूप प्रिय आहेत. हे सर्वांनी त्यांचा शृंगार करून नंतर कलावा बांधून बाकीचे पूजाविधी करायच्या. मी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे केलं आहे त्या प्रकारे तुम्ही पूजा करा. छान पिंड दिसत आहे. त्याच्यावरती मी अक्षदा वाहिल्या, फुले वाहिली, मूग व काळे तिळी वाहिले. त्याच्यामुळे एकदम छान व प्रसन्न अशी पिंड वाटत होती. नंतर फुले वाहिले, नंतर थोडेसे बेलपत्र वाहिले. श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्रोच्चारानेच मी सर्व पूजाविधी करते. सकाळ संध्याकाळची पूजा मी ह्याच मंत्रोच्चाराने करते. हे पशुपतीनाथ माझे ज्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही तुमच्याकडे प्रार्थना. नंतर मी सर्व पूजा झाल्यानंतर धरती मातेचे दर्शन घेऊन हळदी कुंकू वाहून अक्षता वाहिल्या व फुलांची आरास करून त्याच्यावरती आपले जे 6 कणकीचे दिवे आणले होते ते स्थापित केले. आपले 6ही कणकीचे दिवे तिथे स्थापित करायचे.
व 5 प्रज्वलित करायचे व 1 दिवा आपल्या घरी घेऊन यायचा. नंतर मी जो प्रसादासाठी नैवेद्यासाठी शिरा आणला होता तो त्याचे समप्रमाणात 3 हिस्से केले व 2 हिस्से महादेवास अर्पित केले व 1 हिस्सा मी उपवास सोडताना घरी घेऊन आले. उपवास सोडण्यासाठी घरी घेऊन आले. हे प्रज्वलित दिवे केल्यानंतर खूप छान दिसत होते. नंतर घरी आल्यानंतर घराच्या उजव्या साईडला ते फुलांनी अशा प्रकारे सजावट केली व एक जो कणकेचा दिवा आणला होता तो इथे प्रज्वलित केला व त्याच्यावरती अक्षदा साखर हे ठेवून मी त्याचे नामस्मरणाने पशुपतीनाथांच्या नामस्मरणाने प्रज्वलित केला. अशा प्रकारे माझ्या पशुपतीनाथ व्रताचा दुसरा सोमवार हा संपूर्ण झाला आहे. तुम्हीही हे व्रत करा. खूप छान अनुभव येतो ह्या व्रतामध्ये. मला तर खूप आला आहे, तुम्हालाही येईल. तुम्ही नक्की करून पहा, खूप छान वाटते. माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम.